नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मुकेश पाटील सर, सामाजिक विज्ञान विषय शिक्षक, सुमन हायस्कूल नंबर 5। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या शैक्षणिक व्हिडिओ अंतर्गत आपण इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक विज्ञान विषयातील प्रकरण 21 सामाजिक परिवर्तन याविषयी सविस्तर अभ्यास करणार आहोत, ज्याचा भाग 1 आज आपण अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, सामाजिक परिवर्तन हे प्रकरण SSC बोर्डच्या वार्षिक परीक्षेमध्ये आपणास एकूण 5 गुणांसाठी विचारण्यात येत असतं, ज्यामध्ये विभाग अ मध्ये 1 मार्कासाठी एक प्रश्न विचारण्यात येतो, तर विभाग ड मध्ये 4 मार्कासाठीचा एक प्रश्न विचारण्यात येत असतो। म्हणून हे प्रकरण खूप महत्त्वाचे आहे। एकूण 5 गुण मिळवून देणारे हे प्रकरण आपण चांगल्या पद्धतीने समजून घेतलं पाहिजे। चला तर विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासूया प्रकरण 21 सामाजिक परिवर्तन। विद्यार्थी मित्रांनो, प्रकरणाच्या सुरुवातीला आपण प्रस्तावना बघूया। प्रस्तावनेमध्ये म्हटलं आहे की समाज रचनेचे स्वरूप आणि विविध सामाजिक संस्थांमध्ये होणाऱ्या बदलांना सामाजिक परिवर्तन म्हणून ओळखण्यात येतं। मोठ्या प्रमाणावर समाजरचना जी पूर्वीच्या काळी होती, प्राचीन काळी होती, तिच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झालेले दिसतात, परिवर्तन होऊन गेलेले आढळत आहे। विविध सामाजिक संस्थांमध्ये देखील मोठमोठे बदल आजकाल घडून आलेले आहेत। ज्या प्रकारे आपली प्राचीन संस्कृती होती, ती संस्कृती आज जरी अंशतः टिकून राहिलेली असली तरी प्रामुख्याने जीवन जगण्याच्या शैलीमध्ये भरपूर मोठे अंतर आलेले आपल्याला पाहायला मिळते आहे। अशा प्रकारे सामाजिक संस्थांमध्ये तसेच समाजरचनेच्या स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणावर जो बदल होत असतो त्याला आपण काय म्हणतो? सामाजिक परिवर्तन असे म्हणतो। त्याचबरोबर समाजाची रचना आणि कार्यांमध्ये पण परिवर्तने आलेली आहेत। मोठ्या प्रमाणावर समाजरचना सुरुवातीला अतिशय प्रामुख्याने ज्या होत्या त्या प्राथमिक स्वरूपाच्या होत्या, ज्यामध्ये मानवी समाजाचे फक्त 4 वर्णांमध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं होतं। आपण या 4 वर्णांचा अभ्यास अगोदरच्या इतिहासाच्या प्रकरणांमध्ये अभ्यासलेला आहे। मोठ्या प्रमाणावर 4 वर्ण जे होते ते समाजरचनेचे मोठ्या प्रमाणावर विभक्त झाले, वर्गीकृत झाले आणि आज नानाविध धर्म, नानाविध समाज अशा प्रकारे जाती आणि वंश यामध्ये वाटला गेलेला आहे। समाजरचना आणि कार्यांमध्ये पण परिवर्तने देखील आलेली आपल्याला बघायला मिळतात। अशा प्रकारे समाजाची रचना आणि कार्यांमध्ये जे परिवर्तने आलेली आहेत त्यालासुद्धा आपण सामाजिक परिवर्तन असे म्हणू शकतो। पश्चिमीकरण, वैश्वीकरण आणि शहरीकरणामुळे सामाजिक संबंधांमध्ये, कौटुंबिक व्यवस्थेमध्ये आणि संस्कृतीमध्ये तसेच लोकांची जीवनशैली, साहित्य, कला, संगीत आणि नृत्याच्या क्षेत्रामध्ये आमूलाग्र सांस्कृतिक परिवर्तने आलेली आहेत, ज्यामुळे लोक एक दुसऱ्याच्या संस्कृतीशी परिचित झालेले आहेत। मोठ्या प्रमाणावर आजचा काळ आणि प्राचीन काळ याच्यामध्ये तुलनात्मकदृष्ट्या अभ्यास करायचं म्हटलं तर या पद्धतीने सर्वच मुद्दे जे आहेत ते परिवर्तित झालेले आपल्याला दिसतात। अगोदरच्या संस्कृतीमध्ये पश्चिमीकरणाचा तेवढा पगडा नव्हता। आज आपण पाश्चात्य संस्कृती भरपूर प्रमाणात अंगीकारत चाललेलो आहोत। वैश्वीकरणाची रीत जवळपास मोठ्या प्रमाणावर 1991 नंतर विस्तारत गेली। त्याच्यानंतर शहरीकरण व्हायला लागलं, खेडेगावं ओस पडू लागले, ग्रामीण क्षेत्रातील लोक शहराकडे कूच करू लागले, स्थलांतर करू लागले, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सामाजिक संबंध देखील दुरावत गेलेले आहेत। कौटुंबिक व्यवस्थेमध्ये परिवर्तन आलेले आहेत। सुरुवातीच्या काळात मोठ्या प्रमाणावर एकत्रित कुटुंब पद्धती आपल्या देशामध्ये अवलंबली जात होती। आज मात्र विभक्त कुटुंब पद्धती बऱ्याच ठिकाणी बघायला मिळते। संस्कृतीमध्ये देखील आणि लोकांच्या जीवनशैलीमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर बदल झालेला आहे। आजची संस्कृती ही पाश्चात्य संस्कृतीचा पगडा धारण करणारी एक संस्कृती म्हणून ओळखली जाणारी संस्कृती आहे। तरी देखील विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला असं म्हणता येणार नाही की प्राचीन संस्कृती पूर्णपणे बदलून गेलेली आहे। आजही प्राचीन संस्कृतीचे अंश भारतीय संस्कृतीमध्ये तेवढेच टिकून आहेत। म्हणून तर
इतर देशांच्या संस्कृतीपेक्षा भारताच्या संस्कृतीला महत्त्वाचं मानलं जातं. लोकांची जीवनशैली म्हणजेच आजचं जीवन जगण्याची रीत जी आहे, जीवन जगण्याची कला जी आहे, तिच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर परिवर्तन झालेलं दिसतं आहे. त्याच्यात साहित्य बदललं गेलं, कलेच्या क्षेत्रामध्ये विविध बदल घडून आले, संगीताच्या आणि नृत्याच्या क्षेत्रात देखील आमूलाग्र स्वरूपाचे बदल आपल्याला झालेले बघायला मिळतात आणि त्याच्यामुळेच सांस्कृतिक परिवर्तने झालेली आहेत असं देखील म्हटलं जातं. अशा प्रकारे आपण मोठ्या प्रमाणावर एक दुसऱ्याच्या संस्कृतीशी परिचित व्हायला लागलो आणि त्यांच्या संस्कृतीतले जे आपल्याला आवडते गुण होते, चांगले गुण होते, ते आपण स्वीकारायला लागलो. इतर संस्कृत्यांशी आपण एकरूप व्हायला लागलेलो आहोत. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, भौतिक वस्तू, भोगविलासाची साधने, आधुनिक उपकरणांचा उपयोग तसेच दैनंदिन जीवनामध्ये वापरण्यात येणाऱ्या साधन सुविधा थेट ग्रामीण समाजापर्यंत पोचलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर हे शहरीकरणाने किंवा शहरातच परिवर्तन बघायला मिळत नाही, तर हे परिवर्तन जवळपास ग्रामीण क्षेत्रामध्ये देखील जाऊन पोचलेले आहेत. समाजापर्यंत त्यांचा लाभ हा मिळत असलेला आज आपल्याला बघायला मिळतो. त्यात लोकांची घरे, त्यांची बांधणी, तसेच बांधकामाच्या अद्यतन शैलीमध्ये परिवर्तनं आलेले आपल्याला बघायला मिळतात. मोठ्या प्रमाणावर आपण भौतिक दृष्टीने विचार केला तर आजच्या घरांच्या बांधकामामध्ये देखील अद्यतन शैली वापरात घेताना आपल्याला दिसते आहे. पूर्वीच्या काळी माणसाला फक्त स्वतःचं डोकं घालावं, डोक्यावर छत असावं या पद्धतीचं घर हवं होतं. आज मात्र सर्वच सुखसोयींनी युक्त घराची आवड माणसाला निर्माण झाली आहे आणि बांधकामामध्ये मग मोठ्या प्रमाणावर अद्यतन शैली उपयोगात घेतल्या जात आहेत. समाजातील भौतिक परिवर्तनामुळे लोकांचे जीवन धोरण म्हणजेच जीवनमान सुधारले आहे. मोठ्या प्रमाणावर जीवनमानामध्ये अनेक बदल घडून आलेले आपल्याला दिसत आहेत. जीवनशैलीमध्ये पाश्चात्य संस्कृतीची छाप म्हणजेच छटा दिसू लागलेली आहे किंवा अनुभवायला येत आहे. मग ते कोणत्याही प्रकारच्या कलेमध्ये म्हणा, खानपानामध्ये म्हणा, वेश परिवेशमध्ये म्हणा किंवा जीवन जगण्याच्या विविध कलांच्या स्वरूपात म्हणा, पाश्चात्य संस्कृतीचा जो लाभ आहे तो कित्येक ग्रामीण क्षेत्रांपर्यंत पोचलेला आपल्याला दिसतो आहे. मोठ्या प्रमाणावर भारतीय संस्कृतीने पाश्चात्य संस्कृतीचा अवलंब केलेला आपल्याला दिसतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता प्रकरणाच्या पुढच्या भागामध्ये आपण अभ्यासूया कायद्याचे सामान्य ज्ञान आणि त्याची आवश्यकता. मोठ्या प्रमाणावर आपल्या जीवनामध्ये कोणकोणते परिवर्तनं घडले, कोणकोणत्या स्वरूपात परिवर्तनं घडले त्याचा अभ्यास केल्यानंतर आपल्या देशामध्ये देखील आणि कोणत्याही देशात म्हणा, कायदा हा सामान्य मानला जातो. कायद्याचं सामान्य ज्ञान कशासाठी आवश्यक असलं पाहिजे किंवा ज्ञान असेल तर काय होईल याची चर्चा आपण करूया. आपल्या देशामध्ये साक्षरतेचे प्रमाण कमी असल्याने सामान्यरित्या दैनिक व्यवहारामध्ये आवश्यक अशा नीती नियमांच्या अभावामुळे लोकांना कायद्याचे सामान्य ज्ञान, समज आणि माहिती खूपच कमी असते. मोठ्या प्रमाणावर अशिक्षितपणामुळे म्हणा, निरक्षरतेमुळे म्हणा, कायदे हे मोडताना जणता दिसत असते किंवा मोठ्या प्रमाणावर लोकांच्या हातून कायद्यांचं विसरण्याची रीत म्हणा, कायद्यांचं उल्लंघन म्हणा, हे घडताना मोठ्या प्रमाणावर दिसतं आहे. कायद्याचे सामान्य ज्ञान, समज किंवा माहिती खूपच कमी आपल्याला झालेली दिसते आहे. लोकांना कायद्याची माहिती नसेल आणि त्यांनी कायद्याचं उल्लंघन केल्यास त्यांना शिक्षा किंवा दंड यामधून माफी मिळत नाही. मोठ्या प्रमाणावर कायदा हा पाळण्यासाठी असतो, मोडण्यासाठी नाही. त्याचं जर उल्लंघन केलं तर आपल्याला शिक्षा किंवा दंड या दोघांमधून सुटका मिळत नाही, माफी मिळत नाही. दंड हा होणारच किंवा शिक्षा देखील भोगावी लागेल. त्यामुळे सामान्यपणे प्रत्येक नागरिकास कायद्याचं ज्ञान, समज आणि माहिती असणे खूप आवश्यक झालेलं आहे. सुशिक्षित व्यक्ती मोठ्या प्रमाणावर कायदे जाणतात. साधारण कायद्यांची, सामान्य कायद्यांची त्यांना अनुभूती झालेली असते. म्हणून त्यांच्या हातून असे कायदे मोडणे अशक्यच असते आणि म्हणूनच प्रत्येक माणसाला, प्रत्येक नागरिकाला कायद्याची सामान्यपणे ज्ञान, समज, ओळख असणे खूप गरजेचे झालेले
आवश्यक बनलेले आहे. कायद्याच्या सामान्य ज्ञानाची आवश्यकता कशासाठी, या प्रश्नाचं देखील आपण थोडंसं जाणून घेऊया, उत्तर जाणून घेऊया. कायद्याची सामान्य माहिती, ज्ञान आणि समज असणे अत्यंत आवश्यक आहे. कायद्याच्या सामान्य ज्ञानामुळे आणि कायद्याच्या शिक्षणामुळे प्रजाजन कायद्याचे उल्लंघन करताना किंवा गुन्हाहित कृत्य करताना अटकतात, म्हणजेच थांबतात आणि शिक्षा किंवा दंडाच्या तरतुदीपासून वाचू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लक्षात आलंच असेल, पहिल्या मुद्द्यामध्ये या ठिकाणी अतिशय महत्त्वाची बाब तुमच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केलेला आहे की कायद्याच्या सामान्य ज्ञान जर आपल्याला असेल, कायद्याचे शिक्षण जर आपल्याला मिळालेलं असेल, तर प्रजाजन म्हणजेच जनता कायद्याचे उल्लंघन करत नाही किंवा गुन्हाहित प्रवृत्ती करताना काय होतात, अटकतात, म्हणजेच थांबून जातात. आणि थांबून गेल्यामुळे त्यांना शिक्षा किंवा दंडाच्या तरतुदीपासून सुद्धा बचाव करता येतो. त्याच्यापासून ते काय करू शकतात, स्वतःला वाचवू शकतात. दुसरा मुद्दा असं म्हटलेला आहे की शोषण किंवा अन्यायासमोर लढण्यासाठी अशा प्रकारची कायदेशीर पावले घेता येतील याचे मार्गदर्शन मिळू शकते. बघा, मोठ्या प्रमाणावर कायद्याचं सामान्य ज्ञान जर आपल्याला असेल तर मोठ्या प्रमाणावर आपल्यावर शोषणाचा भोग आपण बनत असणार, आपल्यावर अन्याय होत असेल. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर जर स्वतःचा समाजामध्ये अन्यायासमोर किंवा शोषणासमोर स्वतःला सामोरं जावं लागत असेल तर स्वतःचा बचाव करण्यासाठी माणसाला कायदेशीर पावलं उचलता येतात. म्हणून कायद्याची सामान्य आवश्यकता आहे, कायद्याच्या ज्ञानाची सामान्य आवश्यकता आहे. तिसरा मुद्दा, घटनाकीय हक्क किंवा व्यक्तिगत हितांच्या रक्षणासाठी अधिकार योग्यरित्या उपभोगू शकेल. एखादा व्यक्ती जर स्वतःचे अधिकार भोगू शकत नसेल तर त्याला सामान्य ज्ञानाची आवश्यकता आहे असं म्हणता येईल. घटनाकीय हक्क आपल्याला प्राप्त झालेले आहेत, व्यक्तिगत हित आपल्याला मिळालेले आहेत. या हितांच्या आणि हक्कांच्या रक्षणासाठी आपल्याला कायद्याचे ज्ञानाची आवश्यकता असते. मोठ्या प्रमाणावर जर आपल्याला असे अधिकार, हक्क आणि व्यक्तिगत हित रक्षित करायचे असतील, त्यांचा उपभोग घ्यायचा असेल तर कायद्याचं मात्र आपल्याला ज्ञान असणं गरजेचं आहे. व्यक्तीच्या संरक्षण आणि उत्कर्षासाठी बनवलेल्या विविध कायदाकीय व्यवस्थेत बदल ते माहितीगार होतील. मोठ्या पद्धतीने आपल्या म्हणजे स्वतःच्या व्यक्तीच्या संरक्षण आणि उत्कर्षासाठी, स्वतःच्या विकासासाठी जे विविध कायदे बनवलेले आहेत त्या कायदेकीय व्यवस्थेबद्दल ते माहितगार होतील. म्हणजे प्रत्येक नागरिकाला कायद्याच्या सामान्य ज्ञानामुळे आपल्यासाठी असलेले विविध कायदे, आपल्या व्यवस्था यांची माहिती मिळेल. समाज, राज्य आणि राष्ट्राप्रती त्यांची प्रामाणिकता वाढेल. मोठ्या प्रमाणावर व्यक्ती हा फक्त जीवन जगणं एवढंच त्याचं उद्देश नसतं, तर त्याचं मोठ्या प्रमाणावर समाजाप्रत्ये, राज्याच्या प्रत्ये आणि राष्ट्राच्या प्रत्ये म्हणजे देशाची मोठ्या प्रमाणावर प्रामाणिकता ठेवून, देशाशी प्रामाणिकतेने वागून आपण नागरिकतेचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका त्याला केव्हा समजेल, जेव्हा त्याला कायद्याचं सामान्य ज्ञान असेल तेव्हा. समाजाचे जबाबदार नागरिक म्हणून मिळणारे हक्क, अधिकारापासून वंचित न राहावे, तसेच सामान्य नागरिकांसाठीची कर्तव्य पार पाडू शकेल. अशा प्रकारे कर्तव्य त्याला जर पार पाडायचे असतील तर अगोदर त्याला कायद्याचं ज्ञान असलं पाहिजे. हक्क आणि अधिकार त्याला भोगायला मिळतील, त्याच्यापासून त्याला वंचित राहावं लागणार नाही जर त्याला कायद्याची सामान्य अनुभूती असेल तर. कायद्याचे ज्ञान आणि समज यामुळे प्रत्येक व्यक्ती समाजामध्ये प्रतिष्ठा आणि गौरवपूर्ण जीवन जगू शकेल. यासाठी कायद्याचे ज्ञान आणि माहिती अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, मोठ्या प्रमाणावर आपल्याला समाजामध्ये प्रतिष्ठा मिळावी, गौरवपूर्ण जीवन जगायला मिळावं, या पद्धतीने कायद्याचं ज्ञान आणि समज जी आहे ते आपल्याला उपयोगी पडू शकते, आपल्याला ती हातभार लावू शकते. म्हणून मग कायद्याची सामान्य अनुभूती आपल्यापर्यंत पोचलेलीच असली पाहिजे. आता आपण नागरिकांचे सामान्य अधिकार आहेत, कोणते अधिकार त्याला प्राप्त झालेले आहेत त्यांची माहिती मिळवून घेऊया. सामाजिक परिस्थितीमध्ये कोणतेही सामान्य व्यक्ती असतील ते मानवी हक्क आणि अधिकाराशिवाय स्वतःचा विकास सर्वोत्तम प्रकारे साधू शकत नाही. माणसाला स्वतःच्या विकासाकरिता हक्क आणि अधिकार मोठ्या प्रमाणावर आवश्यक असतात. कायद्याने जे आपल्याला अधिकार दिलेले आहेत ते आपल्यापर्यंत पोचले तरच आपला विकास हा होऊ शकतो. मानव अधिकार हे नागरिकाचे अनिवार्य लक्षण आहे.
विद्यार्थी मित्रांनो, मोठ्या प्रमाणावर प्रश्न विचारला जाऊ शकतो एका मार्कासाठी की टिंब टिंब ए नागरिकनो अनिवार्य लक्षण छे, तर मानव अधिकार. अशा प्रकारचं उत्तर तुम्हाला लिहावं लागेल. संयुक्त राष्ट्रे म्हणजेच युनायटेड नेशन्स हे त्यांच्या मानवी हक्कांच्या घोषणापत्रामध्ये म्हणजे चार्टर्ड ऑफ राईट्समध्ये सर्व व्यक्तींना कोणत्याही जातीच्या भेदभावाशिवाय कित्येक सामान्य अधिकार दिलेले आहेत असं म्हणतं. त्यामध्ये विश्वातील सर्व राष्ट्रांनी नागरिकांचे अधिकार सरळ आणि सहजतेने प्राप्त होतील तसे प्रयत्न करावे असे सांगितलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, विश्व ज्या संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेच्या आधाराने चांगल्या प्रकारे रक्षित आहे, चांगल्या प्रकारे जीवन जगत आहे, त्यांच्या अगदी घोषणापत्रामध्येच म्हटलेलं आहे, चार्टर ऑफ राईट्समध्येच म्हटलेलं आहे की कोणत्याही देशाचा नागरिक असो त्याला जातीच्या भेदभावाशिवाय त्याचे अधिकार, सामान्य अधिकार जे आहेत ते प्राप्त झालेच पाहिजे. मोठ्या प्रमाणावर ते अधिकार त्याला मिळताना कोणत्याही प्रकारची कठीणपणा प्राप्त होऊ नये, अधिकार हे सरळ आणि सहजतेने प्राप्त होतील असे प्रयत्न प्रत्येक देशाने करावे अशी सूचनाच संयुक्त राष्ट्रांनी म्हणजेच युनायटेड नेशन्सने दिलेली आहे. त्यानंतर भारतीय घटनेने लोकतंत्राच्या स्थापनेसाठी त्यांच्या नागरिकांना कोणत्याही जातीच्या भेदभावाशिवाय 6 मूलभूत अधिकार दिलेले आहेत. त्याचा आपण तपशीलवार अभ्यास जो आहे इयत्ता 9वीमध्ये केलेला आहे. मोठ्या प्रमाणावर प्रत्येक नागरिकाचे जे मूलभूत अधिकार होते प्रत्येकाचं अतिशय सविस्तर पद्धतीने आपण 9वीमध्ये मार्गदर्शन मिळवलेलं होतं. म्हणून आता इथे फक्त त्यांचे स्मरण करूया. नागरिकांना एकंदरीत कोणते 6 मूलभूत अधिकार मिळालेले आहेत तर ते पुढील प्रमाणे आहेत. नागरिकांचे मूलभूत अधिकार खालीलप्रमाणे आहेत. त्यातला पहिला अधिकार आहे समानतेचा अधिकार. कायद्याने प्रत्येक व्यक्ती कसा असतो, समान असतो, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव करायला नको. मग ते लिंगावरून म्हणा, जातीवरून म्हणा, धर्मावरून म्हणा किंवा मोठ्या प्रमाणावर जी अर्थ परिस्थिती आहे, गरीब आणि श्रीमंत असा कोणताही भेद नसला पाहिजे. प्रत्येक व्यक्ती कायद्याने कसा असला पाहिजे, समान असला पाहिजे. समानतेचा अधिकार त्याला म्हणतो आपण. स्वतंत्रतेचे अधिकार. कायद्याने आपण सर्व स्वातंत्र्य झालेलो आहोत, आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि स्वतः तुम्ही स्वतंत्र आहात. माणसाला प्रामुख्याने भाषा स्वातंत्र्य आणि व्यक्ती स्वातंत्र्य असे स्वतंत्रतेचे अधिकार मिळालेले आहेत. कायद्याने हे अधिकार तुमचे मानवी हक्क म्हणून ओळखले जातात. तिसरा अधिकार आहे शोषणाविरुद्धचा अधिकार. समाजामध्ये जर कोणी व्यक्ती आपलं शोषण करत असेल तर त्याविरुद्ध आपल्याला कायद्याने न्यायालयामध्ये दाद मागण्याचा अधिकार मिळालेला आहे. अशा अधिकाराला आपण शोषणाविरुद्धचा अधिकार असे म्हणतो. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार. व्यक्तीला जन्म झाल्यानंतर कोणता तरी एक धर्म स्वीकारण्याचा, त्या धर्माचं अनुसरण करण्याचा, त्याचा प्रसार करण्याचा मोठ्या प्रमाणावर अधिकार प्राप्त झालेला आहे. त्याला म्हणतात धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार. नंतरचा अधिकार आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार. व्यक्तीच्या जन्मानंतर कोणताही व्यक्ती कोणत्याही भेदभावाशिवाय सांस्कृतिक आणि शैक्षणिक प्रवृत्तींमध्ये सहभागी होऊ शकतो. त्याला कोणत्याही भेदभावाचा आधार घेऊन त्या प्रवृत्तीपासून अडवून धरता येत नाही किंवा थांबविता येत नाही. अशा प्रकारच्या अधिकाराला सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार असे म्हणतात. घटनेतील उपायांचे अधिकार हा शेवटचा आणि महत्त्वाचा अधिकार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या अधिकाराला घटनेचा आत्मा म्हणून देखील संबोधलेलं होतं. याचं कारण असं आहे मित्रांनो की वरील अधिकार जर आपणास प्राप्त झाले नाहीत तर अंतिम म्हणजे घटनेतील उपायांचे हक्क, अधिकार याचा आधार घेऊन आपण इतर अधिकारांचं पालन घडवू शकतो किंवा कोणत्याही व्यक्तीच्या समोर कायद्याने खटला उभा करू शकतो, न्यायालयासमोर दाद मागू शकतो. म्हणून या घटनेच्या उपायांच्या अधिकाराला मोठ्या प्रमाणावर घटनेचा आत्मा म्हणून संबोधण्यात आलेलं आहे. जर कोणतेही राज्य किंवा राष्ट्र या अधिकारांचा भंग करून नागरिकांना त्याच्या हक्कांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करेल तर तो नागरिक त्याच्या घटनाकीय हक्कांच्या रक्षणासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालय म्हणजेच हायकोर्ट
आणि सर्वोच्च न्यायालय म्हणजेच सुप्रीम कोर्टचे दार खटखटवू शकतो किंवा दाद मागू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण अगोदरच चर्चा केली की वरील 5ही अधिकार जर आपल्याला प्राप्त होत नसतील तर 6व्या अधिकारानुसार आपल्याला कोणत्याही न्यायालयामध्ये, मग ते उच्च न्यायालय असो किंवा सर्वोच्च न्यायालय असो, एक नागरिक म्हणून दाद मागण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे, तो म्हणजे 6व्या अधिकाराने. हा अधिकार नागरिकांना घटनेतील उपायांचे अधिकारानुसार प्राप्त होतो, म्हणून त्याला घटनेचा आत्मा असे देखील म्हणण्यात आलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे नाव या अधिकाराला प्राप्त करून दिलेलं आहे. न्यायतंत्राचे कर्तव्य बनते की त्यांनी नागरिकांच्या अधिकारांचं रक्षण केलं पाहिजे आणि प्रत्येक नागरिकांना सरळ, स्वस्त आणि त्वरित आणि प्रभावशाली स्वरूपाचा न्याय प्रदान करावा. विद्यार्थी मित्रांनो, हे जे न्यायपालिका आहे, न्यायतंत्र आहे, याला स्वतंत्र आणि निष्पक्ष न्यायतंत्र म्हणून संबोधलं गेलेलं आहे. ते कोणाची बाजू देखील घेत नाही किंवा कोणासोबत भेदभाव देखील करत नाही. म्हणून कायद्याने काय केलं आहे की न्यायतंत्रावर एवढी मोठी जबाबदारी सोपवलेली आहे की प्रत्येक नागरिकांच्या अधिकारांचं रक्षण करण्याची जबाबदारी ही न्यायतंत्राला दिलेली आहे. आता आपण सर्वात महत्त्वाचा घटक या प्रकरणातला मुलांचे अधिकार याविषयी चर्चा करूया. आपल्या समाजामध्ये सर्वात जास्त असुरक्षित वर्ग जर कोणता असेल तर तो मुलांचा आहे. लहान मूल हे नागरिक म्हणून जेव्हा जन्माला येतं त्यावेळेस त्याला मानवी हक्क तर प्राप्त होतातच, परंतु समाजाद्वारे या मुलांचं मोठ्या प्रमाणावर शोषण केलं जातं, त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचार केले जात असतात. म्हणून असं म्हटलं गेलं आहे की आपल्या समाजात सर्वात जास्त असुरक्षित वर्ग जर कोणता असेल तर तो मुले आहेत. कोणत्याही राष्ट्राच्या विकासाचा आधार त्यांच्या मुलांची सुरक्षितता, त्यांचे शिक्षण, संस्कार आणि त्यांना पूर्ण पाडण्यात आलेल्या विकासाच्या संधीवर अवलंबून असतो. मोठ्या प्रमाणावर जन्माला आल्यानंतर मुलाला त्याचे सुरक्षित अधिकार, त्याचं शिक्षण, त्याचे संस्कार आणि इतर सर्व संधी ज्या आहेत विकासाच्या त्या पूर्ण पाडण्याची जबाबदारी समाजाची असते. जर मूल शिक्षित, रक्षित आणि संस्काराने दीक्षित असेल तर चांगला नागरिक बनून कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या विकासामध्ये यथाशक्ती योगदान देऊ शकेल. मोठ्या प्रमाणावर त्याला काय करायचं आहे आपल्याला तर शिक्षित करायचं आहे, रक्षित करायचं आहे आणि संस्कारांनी दीक्षित करायचं आहे. संस्कारांची दीक्षा त्याच्यापर्यंत पोचवायची आहे जेणेकरून तो एक उत्तम नागरिक बनू शकेल. समाजाची, कुटुंबाची आणि राष्ट्राची सेवा तो करू शकेल अशा प्रकारचा नागरिक त्याला आपल्याला घडवायचं आहे. राष्ट्रासाठी असे नागरिक जे असतात ते आशीर्वाद रूप बनतील आणि म्हणूनच बालविकास आणि बालकल्याण साधने ही सामाजिक विकासाची पूर्वअट आहे. मोठ्या प्रमाणावर बालकांसाठी बालविकास आणि बालकल्याण ही दोन गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि त्याला सामाजिक विकासाची काय मानण्यात येते, पूर्व अट मानण्यात येते. जर बालविकास साधला नाही किंवा बालकल्याण साधले नाही तर समाजाचा विकास हा अपूर्ण राहिल्यासारखा दिसेल. जर मुले राष्ट्राची संपत्ती असतील तर त्यांचे पालनपोषण, देखरेख आणि विकास खूपच काळजीपूर्वक आणि चांगल्या रीतीने जबाबदारीपूर्वक करणे महत्त्वाचे आहे. मुले शारीरिकदृष्ट्या स्वस्थ, सक्षम बनावी, मानसिकरित्या सक्रिय बनावे, त्यांच्या बौद्धिक शक्तीचा विकास करतील, त्यांच्यातील नैतिक मूल्यांचा संवर्धनाद्वारा स्वस्थ, समजूतदार आणि जबाबदार नागरिक बनतील, ते पाहण्याचे आपले प्राथमिक कर्तव्य असायला हवे. मोठ्या प्रमाणावर समाजामध्ये आपण भूमिका पार पाडत असताना मुलांच्यासाठी काळजीपूर्वक पद्धतीने, चांगल्या पद्धतीने, जबाबदारीपूर्ण पद्धतीने कार्य केलं पाहिजे. त्यांचा शारीरिक विकास, मोठ्या प्रमाणात मानसिक विकास या आणि तसेच बौद्धिक आणि नैतिक विकासाच्या बाबतीमध्ये आपले कर्तव्य जे आहेत ते आपण पार पाडले पाहिजेत. मोठ्या प्रमाणावर प्राथमिक कर्तव्य म्हणून त्यांना आपण स्वीकारायला पाहिजे. जर आपण सर्व असं केलं तर मोठ्या प्रमाणावर या मुलांमध्ये कोणत्याही प्रकारचे न्यूनत्व राहणार नाही, त्यांचा विकास अपुरा पडणार नाही. मोठ्या प्रमाणावर सोबत दिलेल्या चित्रांमध्ये आपण बघू शकतो की मुलांमध्ये लागणी असते, एकमेकांविषयी समजूतदारपणा असतो. मोठ्या प्रमाणावर ते एकमेकांच्या साथी संगतीने विकसित होत असतात. त्यांना शिक्षण दिल्याने त्यांचा नैतिक आणि बौद्धिक विकास होत असतो. ते सामाजिकरित्या सक्रिय बनत असतात. समूहामध्ये विद्यार्थी अतिशय चांगल्या पद्धतीने घडले जातात आणि त्यामुळे मग समाजाचं
एक अंग या नात्याने आपण मुलांकडे चांगल्या पद्धतीने आणि प्राथमिक कर्तव्यांच्या निदर्श लक्षात ठेवायला पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. संयुक्त राष्ट्राने इसवी सन 1992मध्ये त्यांच्या अधिकारांच्या म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या अधिकारांच्या घोषणापत्रामध्ये म्हणजेच चार्टर ऑफ राईट्समध्ये मुलांचे कल्याण आणि त्यांचा विकास साधण्यासाठी कित्येक मुलांचे अधिकार जाहीर केलेले आहेत. बालकल्याण आणि बालविकास साधण्यासाठी UN म्हणजे युनायटेड नेशन्सने सुद्धा मोठ्या प्रमाणावर तजवीज करून ठेवलेली आहे. मुलांचे अधिकार त्यांनी जाहीर केलेले आहेत. या मुलांच्या अधिकारांना आपल्या घटनेमध्ये स्थान देऊन त्यास व्यवहारात चरितार्थ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये असं म्हटलं आहे की जाती, रंग, लिंग, भाषा, धर्म किंवा राष्ट्रीयत्वाच्या कोणत्याही भेदभावाशिवाय प्रत्येक मुलांना जीवन जगण्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे. तो अधिकार आपण त्यापासून हिरावू शकत नाही किंवा त्यामध्ये भेदभाव देखील करू शकत नाही. दुसरा अधिकार असं म्हटलेला आहे की माता पित्याकडून मुलांचे योग्य रीतीने पालनपोषण व्हावे, तसेच कोणत्याही खास कारणाशिवाय मुलाला त्याच्या मातापित्यांपासून वेगळे करता येणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, या चार्टर ऑफ राईटमध्ये दुसरा अधिकार असा देण्यात आलेला आहे की मुलाने जन्म घेतला म्हणजे त्याच्या पालनपोषणाची जबाबदारी पूर्णपणे त्याच्या मातापित्यांची असते. मातापित्यांनी त्याचं पालनपोषण योग्य रीतीने करावं आणि कोणतंही खास कारण असल्याशिवाय त्या मुलाला मातेकडून किंवा पित्याकडून वेगळं करता येणार नाही. त्याला मातेचा आणि पित्यांचा आधार तसेच त्यांचं प्रेम हे निरंतर लाभलेलं असलं पाहिजे. हे सुद्धा मुलांच्या अधिकारांमध्ये येत असतं. स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास साधण्यासाठी प्रत्येक मुलाला शिक्षण मिळविण्याचा मूलभूत अधिकार आणि आता तर कायदेशीर अधिकार झालेला आहे. मोठ्या प्रमाणावर मुलांच्या अधिकारांमध्ये हा पुढचा जो अधिकार येतो तो खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक मुलाला स्वतःचा व्यक्तिमत्वाचा विकास साधण्यासाठी शिक्षण ही महत्त्वाची गरज आहे आणि म्हणून शिक्षण मिळवण्याचा अधिकार मूलभूत अधिकार तर आहेच, परंतु आता त्याला कायद्याचं स्वरूप म्हणजे कायदेशीर अधिकार म्हणून देखील ओळखलं जात आहे. पुढच्या अधिकारात असं म्हटलं आहे की प्रत्येक मुलाला त्याच्या वयानुसार अनुरूप खेळ खेळणे आणि मनोरंजन प्रवृत्तीमध्ये भाग घेणे हे करून निरोगी, स्वस्थ आणि आनंदी जीवन जगण्याचा अधिकार प्राप्त केलेला आहे किंवा प्राप्त झालेला आहे. हा अधिकार मुलांना मिळालाच पाहिजे. त्याला त्याच्या वयानुसार खेळ खेळायला मिळाले पाहिजेत, मनोरंजनाच्या प्रवृत्तीमध्ये त्याला भाग घ्यायला मिळालं पाहिजे आणि असं करून त्याला निरोगी, स्वस्थ आणि आनंदी जीवन जगण्याचा अधिकार हा प्राप्त झाला पाहिजे. प्रत्येक मुलाला त्याच्या अंतःकरणानुसार धर्म आणि त्याच्या समुदायामध्ये राहण्याचा तसेच स्वतःची संस्कृती जतन करण्याचा अधिकार आहे. मुलावर आपण या संदर्भात कोणत्याही प्रकारची जबरदस्ती, जोर दाखवू शकत नाहीत. मोठ्या प्रमाणावर त्याला धर्माचा स्वीकार करण्याचा, त्याच्या समुदायामध्ये त्याला राहण्याचा आणि स्वतःची संस्कृती जतन करण्याचा अधिकार प्राप्त आहे. प्रत्येक मुलांना कोणत्याही प्रकारच्या शारीरिक किंवा मानसिक शोषण किंवा अत्याचारासमोर, नशायुक्त म्हणजे कैफयुक्त औषधांच्या उपयोगासमोर, शिक्षा किंवा रक्षणासमोर आणि सुरक्षितता मिळवण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. मोठ्या प्रमाणावर समाजामध्ये जर शारीरिक हिंसा होत असेल, मानसिक हिंसा होत असेल, मानसिक शोषण त्या मुलाचं होत असेल, अत्याचार होत असतील त्याच्यावर, तसेच नशायुक्त औषधांचा उपयोग करून त्याचा शिक्षात्मक त्याच्यावर कृत्य केलं जात असेल, तर अशा प्रकारे ज्या मुलांना भोग बनवलं जात आहे त्यांची सुरक्षितता मिळवण्याचा अधिकार देखील या घटनेच्या अधिकारांमध्ये म्हटलेलं आहे. प्रत्येक मुलाला सामाजिक सुरक्षाद्वारा सामाजिक विकास साधून निरोगी जीवन धोरण म्हणजेच जीवनमान प्राप्त करण्याचा अधिकार आहे. मोठ्या प्रमाणावर मुलांचा सामाजिक विकास व्हावा त्यासाठी देखील तजवीज करून ठेवण्यात आलेली आहे. सामाजिक विकासाने निरोगी आणि चांगल्या प्रकारचं जीवन धोरण त्याला प्राप्त व्हावं ही सुद्धा एक तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, पुढचा मुद्दा आपण बघूया, ज्यामध्ये मुलांना शोषण आणि अत्याचारासमोर रक्षण कशा प्रकारे दिलं जावं त्याची सर्व मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत. मुले खूपच संवेदनशील असतात असं म्हटलेलं आहे. मुलं काय असतात? खूपच संवेदनशील असतात. त्यांना कोणत्याही गोष्टी अतिशय लवकरात लवकर पचनी पडतात. मुलांवर जाणून बुजून किंवा दुर्घटना स्वरूपात इजा पोचविणे, बघा समाजामध्ये कसे कृत्य होतात. मुलांवर जाणून बुजून किंवा दुर्घटना स्वरूपामध्ये इजा पोचवण्याचा
घात जो आहे तो चाललेला असतो. त्याला शारीरिक शिक्षा केली जात असते, धमक्या दिल्या जातात, कटू वचनं म्हणजे मनाला बोचतील, टोचतील अशा प्रकारचे शब्द त्यासाठी वापरले जातात किंवा अपशब्द बोलून त्याचा अपमान, जाहीरमध्ये मानहानी त्याची केली जात असते. जातीय शोषण त्याचं केलं जातं, ज्याला लैंगिक शोषण आपण म्हणतो, किंवा यौन शोषण करणे किंवा असह्यरित्या मारपीट करणे वगैरेंसारख्या विविध प्रकारे शारीरिक किंवा मानसिक अथवा दोन्ही प्रकारच्या हिंसा मुलांवर होणारे अत्याचार म्हणून ओळखले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, शोषण आणि अत्याचारासमोर मुलांना रक्षण मिळालं पाहिजे. यामध्ये विविध घटना या ठिकाणी दिलेल्या आहेत की ज्याद्वारा समाजाकडून मुलांना मोठ्या प्रमाणावर पिळवलं जात असतं, त्यांना पिळवणूक दिली जात असते, त्यांना अतिशय वाईट वागणूक दिली जात असते. त्यामध्ये विविध प्रवृत्त्या या ठिकाणी दिलेल्या आहेत की त्यांच्याशी आपण धाकधमक्यांनी वागणूक देतो, धाक दाखवतो, धमक्या दाखवतो, कटू वचनांचा म्हणजे अपशब्दांचा मारा त्यावर केला जात असतो, जाहीरमध्ये सगळ्यांसमोर त्याची मानहानी केली जाते. अशा प्रकारे जे कृत्य आहेत, त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जातीय शोषण, ज्याला आपण यौन शोषण म्हणतो, ते देखील असह्यरित्या करून मारपीट करणे, अशा प्रकारचे जे शारीरिक आणि मानसिक त्रास त्याला दिले जातात ते अत्याचार आहेत, त्याला हिंसा असं आपण म्हणू शकतो. त्यासमोर त्याला रक्षण देण्यासाठी देखील कायद्याने तरतूद केलेली आहे. अधिकतर मुलांचे शोषण किंवा त्यांच्यावर अत्याचार त्यांचे नातेवाईक, त्यांचे स्वजन, जवळचे मित्र, शेजारी, जवळची परिचित व्यक्ती किंवा मातापित्याद्वारा होत असल्याचे समाचार, वर्तमानपत्रे आणि TV किंवा इतर प्रसारमाध्यमांद्वारे पाहावयास किंवा जाणण्यास मिळतात. त्यावेळी आपले कर्तव्य आहे की आपण अशा मुलांच्या रक्षणासाठी धावून पुढे गेलं पाहिजे किंवा त्यांना मदतीचा हात जो आहे तो दिला पाहिजे. मोठ्या प्रमाणावर मुलांचे शोषण किंवा त्यांच्यावर अत्याचार करण्यामध्ये वर्तमानपत्रांमध्ये किंवा TVमध्ये ज्या बातम्या आपण ऐकतो आणि बघतो किंवा वाचतो, त्यामध्ये आपल्याला खास करून अशीच व्यक्ती समोर येते की जे त्यांचे नातेवाईक असतील, त्यांचे स्वजन म्हणजे जवळची व्यक्ती असेल, जवळचे मित्र असतील किंवा शेजारी पाजारी असतील, यांच्याद्वारा जर त्याचं मोठ्या प्रमाणावर शोषण होत असेल, त्याच्यावर अत्याचार होत असतील, तर त्या स्वरूपात आपण त्याला मदतरूप झालं पाहिजे. त्यात पहिला मुद्दा असं म्हटलं आहे, जेव्हा आपण मुलांच्या वर्तन व्यवहाराने किंवा शारीरिक इजेचे चिन्ह दिसताच बरोबर त्याला त्वरित योग्य वैद्यकीय उपचार करण्यास मदत करायला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आपण समाजाचे एक नागरिक आहोत, समाजाचा घटक आहोत. समाजामध्ये कित्येक कृत्य असे घडतात की ज्यामध्ये विद्यार्थी आपल्यावर झालेल्या अत्याचाराचा वर्णन करण्याचा प्रयत्न करत नसतो, त्याला लपवतो. तर असं जर आपल्याला निदर्शनास आलं, त्याचं वर्तन व्यवहाराने आपल्याला समजलं, त्याच्यावर शारीरिक इजा झालेल्या असतील, त्यांचे चिन्ह आपल्याला दिसले, तर त्याला त्वरित आपण वैद्यकीय उपचारांची मदत मिळवून दिली पाहिजे. दुसऱ्या घटनेत म्हटलं आहे की सामान्यतः शोषणपीडित मुले हे भय, धमकी किंवा लज्जेस्तव किंवा सामाजिक प्रतिष्ठा भंग होईल, मला सगळे हेट करतील, माझ्यासोबत चांगले वागणार नाहीत, या भीतीने घटनेची माहिती जी असते ती मातापिता किंवा इतरांना सांगण्यास संकोच करत असतात. विद्यार्थी मित्रांनो, ज्या मातेपितेने किंवा आईवडिलांनी आपल्याला जन्म दिलेला आहे त्यांच्याकडे देखील ते आपल्यावर घडलेल्या घटनेचा मोठ्या प्रमाणावर उलगडा करण्यासाठी इच्छा दर्शवत नाहीत. ते घाबरतात, ते घाबरून माहिती लपवण्याचा प्रयत्न करतात आणि शोषण सहन करीत असतात. त्यासाठी आपण किंवा मातापिता यांनी मुलांचा विश्वास संपादन करायला पाहिजे. त्या मुलांना आपण विश्वासात घेतलं पाहिजे, त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सत्य हकीकतींच्या आधारे सामाजिक भीती न बाळगता जबाबदार व्यक्तीस शिक्षा व्हावी. जबाबदार म्हणजे जो गुन्हेगार आहे, ज्याने अत्याचार चालवलेला आहे, ज्याने त्या व्यक्तीचा, त्या मुलाचा भोग बनवलेला आहे, अशा व्यक्तीला शिक्षा व्हावी यासाठी कायद्याच्या मार्गाने पद्धतशीर मार्ग अवलंबला पाहिजे. कोणत्याही प्रकारे घाईगर्दी करण्यापेक्षा कायदेशीर पद्धतीने आपण जर मार्ग अवलंबला तर ज्याने शोषण केलेलं आहे शोषण पीडित मुलाला, त्यामुळे काय होईल, न्याय मिळेल आणि शोषण करणाऱ्याला शिक्षा मिळेल. यासाठी आपण जबाबदारी पार पाडली पाहिजे. अशा शोषण किंवा अत्याचाराचे भोग झालेल्या मुलांप्रत्ये समाज आणि मित्रांद्वारे घृणा किंवा तिरस्कार किंवा अवगणना केल्याशिवाय त्यांच्या प्रत्ये आत्मीयता, प्रेम आणि आपली संवेदना
स्वीकृती, सहानुभूती आपण दाखवली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी चित्रामध्ये किंवा फोटोमध्ये अगदी लहान बालकं दाखवण्यात आलेली आहेत. मोठ्या प्रमाणावर एक बाळ त्या ठिकाणी काहीतरी अत्याचार झाला असेल किंवा त्याला कोणी वाईट वागणूक दिलेली असेल, त्यामुळे कदाचित तो रडत आहे. रडताना दिसल्यावर एक लहान चिमुकली मुलगी जी आहे ती त्याला समजवण्याचा प्रयत्न करते आहे, त्याला सहानुभूती देण्याचा प्रयत्न करते आहे, त्याच्याविषयी इतर देखील संवेदना दाखवत आहेत. अशा प्रकारचं वातावरण आपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा शोषण किंवा अत्याचाराचे भोग झालेल्या मुलांच्या प्रत्यय समाज आणि मित्रांद्वारे घृणा किंवा तिरस्कार न व्हावा, त्याची अवगणना न व्हावी, ते केल्याशिवाय त्याच्या प्रत्यय आपण काय दर्शवलं पाहिजे? आत्मीयता दाखवली पाहिजे, त्याला प्रेम दिलं पाहिजे, आपली संवेदना त्यापर्यंत पोचवली पाहिजे, त्याला स्वीकृतीचा आणि सहानुभूतीचा आधार आपण दिला पाहिजे. अशा प्रकारे अगदी चित्रामधून आपल्याला स्पष्ट समजुती प्राप्त होऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लहान मुलांसाठी एक चांगलं ब्रीद त्या ठिकाणी आपण दिलेलं आहे. आमचे शिक्षण आमचा अधिकार, राईट टू एज्युकेशन. मोठ्या प्रमाणावर मुलांचा विकास जर घडवायचा असेल, सर्वांगीण विकासाचा पाया जर पक्का मजबूत करायचा असेल, तर राईट टू एज्युकेशन म्हणजे आमचे शिक्षण आमचा अधिकार मुलांना प्राप्त करून दिला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या प्रथम भागामध्ये आपण काही मुद्द्यांची चर्चा केली. उर्वरित प्रकरणाचा भाग जो आहे तो आपण भाग 2 मध्ये अभ्यासूया. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद मित्रांनो.